नमस्कार मंडळी, मी आनंद शितोळे. जागर लोकशाहीचा ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्र हो, महाराष्ट्र ज्या वेळेला आपण म्हणतो आणि सगळं जग आपण पाहतो त्यावेळेला संपूर्ण जग जे आहे हे पंचतत्वांनी बनलेलं आहे असं आपण म्हणतो. आमचे मित्र डॉक्टर प्रकाश कोयडे सांगतात त्याप्रमाणे महाराष्ट्र जो आहे हा पंचतत्व अधिक 6वं तत्व छत्रपती शिवाजी महाराज ह्या 6व्या तत्वांनी बनलेला आहे. महाराष्ट्राच्या मनामनामध्ये, महाराष्ट्राच्या तनातनामध्ये, महाराष्ट्राच्या प्रत्येक गोष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अविभाज्य अंग आहे. आणि महाराजांच्या गोष्टी वाचत, ऐकत, पाहत आपण लहानाचे मोठे झालेलो आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे म्हणून महाराजांचा पदस्पर्श झालेला आहे किंवा महाराजांच्या आठवणी आहेत त्या पाहत आपण मोठे झालेलो आहोत. अशा परिस्थितीमध्ये महाराजांचा पुतळा हा अतिशय संवेदनशील विषय आहे. अशा परिस्थितीमध्ये जर समजा बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 90 वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी पुण्यामध्ये पहिला पुतळा उभारण्यासाठीचं काम हाती घेतलेलं होतं. हा पुतळा करमरकर नावाचे जे शिल्पकार होते त्यांनी मुंबईमध्ये तो तयार केला आणि तिथून तो पुतळा पुण्यामध्ये आणण्यात आला. प्रतापगडावरचा पुतळा जो आहे तो नेहरूंनी ज्याचं अनावरण केलं तो पुतळा 57 साली उभारण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आणि संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या उंचीवर शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. मात्र हे सगळे पुतळे सुस्थितीत असताना हा जो काही पुतळा आहे हा पुतळा कोकणामध्ये त्या राजकोटच्या किल्ल्याच्या तिथे बसवलेला जो पुतळा आहे हा पुतळा नेमका कसा पडला, ह्या सगळ्याच्या पाठीमागे जो घटनाक्रम आहे तो घटनाक्रम समजून घेतला तर आपल्याला नेमकं लक्षात येईल की काय घडलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये एक कला संचालनालय नावाचा एक विभाग आहे. हा विभाग ज्या ऐतिहासिक महापुरुष जे आहेत या महापुरुषांचे पुतळे वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी सरकार किंवा दुसऱ्या कुठल्या संस्था उभारतात त्यावेळेला त्या पुतळ्याचं जे काही शिल्पकला किंवा त्या पुतळ्याचं जे काही माप किंवा अन्य साऱ्या ज्या काही तांत्रिक गोष्टी आहेत, कलेच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या योग्य आहेत की पाहण्याचं ते काम करतं. ह्या कला संचालनालयाच्या म्हणण्यानुसार त्यांना जो पुतळा, मातीचा पुतळा, जे क्ले मॉडेल असतं जे दाखवण्यात आलेलं होतं ते क्ले मॉडेल होतं पुतळ्याचं 6 फुटांचं. मात्र हा पुतळा जो आहे हा पुतळा बनवण्यात आलेला होता हा जवळपास 35 फुटांचा पुतळा बनवण्यात आलेला होता. नौदलाच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणत असाल तर नौदल जे आहे म्हणजे 3 दलं आहेत ही भारताची. या लष्कराचं काम जे काही हे कधीही घिसाडघाईने नसतं किंवा लष्कराचं काम करण्याची पद्धत ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावून सुलाखून दर्जा बघून काम करण्याची पद्धत असते. अशा परिस्थितीमध्ये इतकी प्रचंड घाई करून 4-5 महिन्यांमध्ये हा पुतळा उभारण्याचा हट्ट नेमका कुणी धरला आणि कुणाच्या हट्टासाठी हा पुतळा इतक्या घाईगडबडीने उभा करण्यात आला हा खरा कळीचा मुद्दा आहे. याच्यामध्ये दुसरा भाग असा आहे की इतका मोठा पुतळा इतक्या तातडीने जर उभारायचा असेल तर त्याच्यासाठी असणारी तांत्रिक जी सफाई किंवा अनुभव जो आहे हा अनुभव त्या शिल्पकाराला होता का, त्यांनी तशी पूर्वीची कामं केलेली आहेत का, ही पाहण्याची जबाबदारी जी होती ही संबंधित यंत्रणांची जबाबदारी होती. महाराष्ट्रामध्ये हा पुतळा उभारायला जातोय म्हटल्यानंतर साहजिकच ही जबाबदारी महाराष्ट्र सरकारची होती. भलेही आज महाराष्ट्र सरकार नौदलावर हा सगळा प्रकार ढकलू पाहत आहे, परंतु केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मला सगळ्या गोष्टीचे श्रेय मिळावं ह्या अट्टाहासापायी नौदलाला आणि सगळ्या सरकारला आणि सगळ्यांना वेठीस धरण्यात आलं आणि निवडणूक हा एकमेव विषय डोळ्यासमोर ठेवून हा पुतळा उभारण्यात आला. हा पुतळा उभारण्यात येतानाही साहजिकच इतक्या कमी वेळात उभारायचा त्याच्यामुळे दर्जाबाबत तडजोड झाली आणि दर्जाबाबत ज्या वेळेला तडजोड होते त्यावेळेला आपण असं म्हणतो की भ्रष्टाचार झाला म्हणजे हा पैशाचा भ्रष्टाचार झाला. भ्रष्टाचार पैशाचा असतोच, तसाही दर्जामध्ये ज्या वेळेला तडजोड केली जाते त्यावेळेसही तो अक्षम्य गुन्हा असतो, भ्रष्टाचार असतो. त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच्या दर्जामध्ये जर तुम्ही तडजोड करत असाल तर तुमचं मन हे किती मुरदाड आहे किंवा किती निर्ढावलेलं आहे
हे ह्या गोष्टीवरून दिसतं. पुतळा पडल्यानंतर ज्या पद्धतीने ही सगळी सफाई आणि ज्या पद्धतीने गोष्टी बाहेर यायला लागल्या, त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खातं म्हणतं आहे की जून महिन्यामध्ये पुतळ्याची दुरुस्ती करण्यात आली. डिसेंबरमध्ये उभा केलेला पुतळा 6 महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये त्या पुतळ्याची दुरुस्ती का करण्यात आली? बरं, दुरुस्ती करण्यात आली तर ज्या ठिकाणी पुतळा आहे त्याच्या आज जवळ समुद्र आहे म्हटल्यानंतर खारे वारे आहेत, मिठाचा तिथं संबंध येतो. हे सगळं असताना समुद्राच्या आसपास किंवा समुद्र काठावर केलेल्या जाणाऱ्या बांधकामामध्ये कुठल्या प्रकारचं स्टील वापरायचं हा ज्ञान जे काही आहे हे त्या परिसरामध्ये काम करणाऱ्या साध्या गवंड्याला सुद्धा असतं. मग हे ह्या शिल्पकाराला असू नये का? मग लोखंडाचे जर नटबोल्ट वापरले तर साहजिकच ते गांजणार आहे. मला दुसरा प्रश्न असा पडतो की समुद्राच्या काठावर इतकी सारी बांधकामं होतात, इतक्या साऱ्या गोष्टी उभ्या केल्या जातात, त्यांना जर समजा ह्या वाऱ्याचा किंवा या खाऱ्या पाण्याचा जर समजा काही इफेक्ट होत नाही तर नेमका ह्या पुतळ्यावर इफेक्ट का झाला? हिंडून फिरून पुन्हा हीच गोष्ट येते आहे की याचा अर्थ असा आहे की दर्जाच्या बाबतीमध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे आणि दर्जाच्या बाबतीमध्ये संपूर्णपणे हा भ्रष्टाचार झालेला आहे. त्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री असं सांगतात आणि राज्याचे अनेक जबाबदार मंत्री असं सांगतात की वेगाने वारे वाहत होते. वेगाने म्हणजे किती वारे वाहत होते? प्रतापगडावर ज्या वेळेला आपण पश्चिम घाटाच्या वर जातो त्यावेळेला तिथं वारे किती वेगाने वाहत असतात. मग कोकण किनारपट्टीवर ज्या वेळेला तुम्ही असं म्हणता की 45 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते म्हणून पुतळा पडला, मग कन्याकुमारीमध्ये तिथे जे पुतळे उभे आहेत 3 दिशेने समुद्र आहे, तिथं समुद्राच्या टोकावर ज्या वेळेला पुतळा उभा आहे त्या पुतळ्याला ह्याच पद्धतीने वारे वाहतात. त्या पुतळ्याला सुनामी येऊन गेली तरी सुद्धा त्या पुतळ्याला काही झालं नाही. मग हा 45 किलोमीटरच्या वेगाची वाहणाऱ्या वाऱ्यांनी पुतळा कसा पडेल? आणि जर समजा 45 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी पुतळा पडणार असता तर आता या क्षणाला कोकण किनारपट्टीवर असणाऱ्या सगळ्या नारळाच्या झाडाची सगळी नारळ गळून खाली पडायला पाहिजे होती. ते तर नैसर्गिक आहे. 1.25 किलोचा जो काही वर टांगलेला नारळ असतो तो नारळ जर समजा हा एवढा मोठा पुतळा पडत असेल तर तो नारळ पडायलाच पाहिजे. पण नारळ पडलेले आहेत का? नाही पडलेले. याचा अर्थ असा आहे की ह्या पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला आणि हा भ्रष्टाचार झाला म्हणून त्याचा दर्जा अतिशय निकृष्ट झाला. घाईघाईमध्ये हे काम करण्यात आलं. परिणामतः संपूर्ण महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि त्या पुतळ्याची विटंबना झाली. याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी आहे की एरवी जराही कुठं काही खुट्ट झालं, एखाद्या पुतळ्याला थोडीशी जरी समजा काही कुठं लागलं किंवा कुठं काही झालं तर विटंबना झाली, धर्म बुडाला म्हणून जी लोक रस्त्यावर येतात, संपूर्ण शहराला विठीला धरतात, दंगली घडवतात आणि दंगली घडवून स्वतःचा राजकीय कार्यभार साधून घेतात, ती लोक आज छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर कुठल्या बिळामध्ये जाऊन लपलेली आहे. आणि छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर राजकारण करू नका किंवा सरकारची बाजू घेऊन जी काही बोलणारी माणसं आहेत यांना छत्रपतींच्या विषयी प्रेम नाहीये का? जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता आणि छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतरही जर समजा तुम्ही सरकारची बाजू घेत असाल तर याचा स्पष्ट अर्थ महाराष्ट्रातल्या जनतेने असा समजायचा का की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तुमचा पक्ष आणि तुमचं सरकार जास्त महत्वाचं वाटतं? तसं जर असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा तुम्हाला कुठलाही हक्क नाही. आणि अशा शिवद्रोही असणाऱ्या माणसांना आणि सरकारला महाराष्ट्रातली जनता योग्य वेळेला योग्य त्या पद्धतीने धडा शिकवेल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. धन्यवाद. नमस्कार.